माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विशेष मोहीम राबवली। त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व त्यांच्या पथकाने तासगाव तालुक्यात कारवाई केली। गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानुसार मतकुणकी तालुका तासगाव येथील मार्तंड विठ्ठल पवार वय वर्ष 34 आणि सागर दीपक भुरे वय वर्ष 33 हे अवैध अग्निशस्त्र बाळगून मणेराजुरी रोडवरील वासुंबे फाटा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार पथकाने ज्ञानसागर अंगणवाडीजवळील ओपन जिम परिसरात सापळा रचला। संशयित हालचाली करणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन पंचासमक्ष झडती घेतली असता मार्तंड पवार याच्या कमरेस पाठीमागील बाजूस पॅन्टमध्ये एक पिस्टल व डाव्या खिशात एक जिवंत काडतूस आढळून आलं। सदर पिस्टलबाबत परवाना विचारला असता कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचं निष्पन्न झालं। चौकशीत सागर भुरे याने हे अग्निशस्त्र पुणे येथील अमोल पूर्ण नाव व पत्ता अपूर्ण याच्याकडून जादा दराने विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली। पोलिसांनी पंचासमक्ष पिस्टल व जिवंत काडतूस जप्त केला असून दोनही आरोपींविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास तासगाव पोलीस करीत आहेत। जिल्ह्यातील अवैध शस्त्र व्यवहारांवर पोलिसांनी कडक कारवाई सुरू ठेवली असून अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।